अगदी कमी वेळेमध्ये 1 किलोची बिर्याणी मी कशी बनवले ते पूर्ण व्हिडिओ बघा। आपण हॉटेलमध्ये वगैरे जाऊन खातो, अगदी सेम टू सेम घरच्या घरी बिर्याणी, व्हेज बिर्याणी पाहू शकता। किती सुंदर अशी झाले, खायला चविष्ट लागते। तुम्ही भाज्याही बघू शकता आणि भातही बघा व्यवस्थित शिजलं गेले। अशी जर बिर्याणी घरच्या घरी बनवायची, अगदी तुम्हाला मी सिंपल रेसिपी सांगितले, झटपट अशी तयार होते। तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा, खायला चविष्ट लागते। कोणी पाहुणे वगैरे आले तरी तुम्ही झटपट बनवू शकाल। अशा पद्धतीने मी आज तुम्हाला बिर्याणी दाखवते। पुढे काय काय साहित्य घेतले ते बघा। नमस्कार, मी अस्मिता क्रिएटिव्ह किचनमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे। आज मी बनवणार आहे व्हेज बिर्याणी। तर व्हेज बिर्याणीसाठी काय काय साहित्य लागतं ते मी तुम्हाला सांगणार आहे। इथे मी मोठ्या साईजचे 6 कांदे ह्या स्लाइसमध्ये कट करून घेतलेत। 3 टोमॅटो मोठ्या साईजचे, गाजरचे तुकडे या साईजमध्ये 1 वाटी घेतले, फरसबी 1 वाटी, फ्लावर 1 वाटी, बटाटे 1 वाटी, वाटाणा 1 वाटी। हे सर्व मी स्वच्छ धुवून कट करून घेतलं आहे। इथे मी मसाल्यासाठी काय काय घेतलं आहे, वाटण लागणार आपल्याला। त्यासाठी कोथिंबीर, बडीशोप, मीठ साधी आहे, मिठाची नाही आहे। कच्ची बडीशोप मी 3-4 चमचे घेतले। जिरं मी 3 चमचे मोठे घेतलेत। अद्रकचे तुकडे 1 इंच आहे, 100-150 ग्रामचं। लसूण आणि पोपटी मिरची, तिखटवाली नाही, साधी मिरची पोपटी घ्यायची, कारण मसालाही आपल्याला ग्रेव्हीसाठी लागणार आहे। त्यासाठी हे सगळं मी मिक्सरमध्ये वाटून घेणार आहे। आणि त्याच्यामध्ये टाकण्यासाठी काय काय साहित्य घेतलं आहे, हळद 1 चमचा, 1-1.5 चमचा, व्हेज बिर्याणी मसाला 1.5 चमचा, हे घरगुती तिखट आहे तो मी 1.5 चमचा घेतला आहे। दही 1 वाटी आणि हे गरम मसाले, तेजपत्ता 4-5 पानं आपल्याला भातासाठी लागणार आहे आणि बिर्याणीच्या भाजीमध्ये पण लागणार आहे तडक्यात। दालचिनीचे तुकडे मी छोटे छोटे एवढ्या साईजचे तुकडे मी 7 घेतले, 6-7। चक्री फूल 3-4, काली मिरी 10-12, लवंग 10-12 आणि 5-6 इलायची, हिरवीवाली इलायची आहे। याचा स्क्रीनशॉट काढून ठेवू शकता। मी ऑर्डर घेते, त्यानुसार मी 1 किलोची बिर्याणीसाठी हे एवढं साहित्य आपल्याला लागतं। आणि हे 1 किलोचे तांदूळ घेतलेत मी, बासमती राईस आहे, लांबवाला पातळ। हा 1 किलो घ्यायचे। ह्याला आता स्वच्छ धुवून आपले भाजी वगैरे तयार होईपर्यंत व्यवस्थित असे भिजवून घेणार आहे मी अर्धा तास। फुलला पाहिजे तांदूळ। आता हे अगोदर मी वाटण करून घेणार आहे। टोमॅटोची पण आपल्याला प्युरी करून घ्यायची आहे। त्यासाठी अगोदर मी टोमॅटो मिक्सरला प्युरी करून घेणार आहे। अगदी झटपट होते। याची व्यवस्थित अशी तुकडे करून घेतलेत मी। याची छान अशी प्युरी करून घेते।
टोमॅटोची प्युरी करून घेतली मी. आता हे सर्व हेही मिक्सरला बारीक करून घ्यायचे. मिरची टाकले, जिरा, सोप, अद्रक, लसूण, कोथिंबीर, पुदिना सांगायला तुम्हाला विसरले, तर हे पुदिन्याची पानं घेतलेत मी काढून. हे मिक्सरला आपण ह्याच्याबरोबर वाटण करून घ्यायचं आहे. बारीक नाही झालं तर थोडंफार पाणी टाकू शकता. इथे मी कढई घेतले, कढई गरम करत ठेवते. आता ह्याच्यामध्ये मी थोडंसं ऑइल टाकून घेणार आहे. आपल्याला अगोदर भाज्या हलक्याशा फ्राय करून घ्यायचे. अगोदर बटाटा टाकून घेणार आहे. फक्त आपल्याला हलक्या भाजायचे आहेत. तेलात थोडंसं तेल टाकून त्याची चव खूप छान लागते बिर्याणीमध्ये. असे कच्चे टाकण्यापेक्षा हलकेसे वाटाणा टाकून घेतला आहे. आता फरसबी, ह्याला 2 मिनटं अगोदर भाजून घेते. नंतर मग गाजर आणि फ्लावर टाकायचं. ह्याला हलकंसं ऑइलवरती भाजलं ना चव एक नंबरच लागते. आपण मसाल्यामध्ये टाकल्यावरती त्याची चव थोडीशी कमी लागते, त्याच्यामुळे हलकेसे असे भाजूनच घ्यायचे. एक 5-7 मिनटं. आता गाजर टाकते याच्यामध्ये. आता फ्लावर टाकते. व्यवस्थित याच्यावरती. आता मी काजू सांगायला विसरले, थोडेसे मी काजूचे तुकडे घेतले, तेही ह्याच्यामध्ये टाकून घेते. तुम्हाला तेल आवडत नसेल तर तुम्ही तुपामध्येही थोडंसं असं भाजून घेऊ शकता. चव छान लागते. आणि ऑर्डरसाठी वगैरे तर आपल्याला तूप परवडणार नाही तेवढं. तुमच्या आवडीनुसार. याला व्यवस्थित हलकंसं भाजून घ्यायचं आहे आपल्याला. एक 5-7 मिनटं. गॅसची फ्लेम बारीकच ठेवते. 2 मिनटं फक्त ह्याच्यातून स्टीम काढून घेणार आहे मी. झाकण मारून घेते. मला व्यवस्थित अशी वाफ आले. आता मी हे काढून घेते. परत तीच कढई मी घेतली, मोठे साईजची कढई आहे. आता याच्यामध्ये मी ऑइल टाकून घेते. आता आपल्याला मसाला भाजून व्यवस्थित घ्यायचे, त्यासाठी ऑइल थोडंसं जास्तच लागणार आहे. 1 किलो बिर्याणीसाठी पाव लिटर तेल, थोडंसं जास्तच लागतं. तेल गरम करून घेते. ऑइल आता हलका गरम झालं आहे. आता आपण अगोदर कांदा आपल्याला वरून असं गोल्डन कलरचं असं फ्राय करून घ्यायचं. फ्राय कांदा लागणार थोडंसं वरून. थर लावल्यावरती आपल्याला वरून टाकायला.
त्यासाठी हा कांदा मी थोडासा फ्राय करून घेते अगोदर. छान असा कुरकुरीत भाजून घ्यायचे. बिर्याणीला चव छान येते. तुम्ही जर अशी ऑर्डर वगैरे घेत असाल तर ह्या पद्धतीने नक्कीच करून बघा. चवीला मस्त लागते. अगदी पाहुणे वगैरे आले तरी तुम्ही झटपट करून घालू शकता. बाहेरून आणण्यापेक्षा घरच्या घरी कमी साहित्यात ही तयार होते. कांदा आपला व्यवस्थित भाजून झाला आहे. त्याला मी काढून घेते. खूप छान लागतो हा कांदा. वरून टाकतो ते असा गोल्डन कलरमध्ये छान असं भाजून घेतलं आहे. मी तळून घेतलं आहे. आता मी त्याच तेलामध्ये कढीपत्ता, दालचिनीचे तुकडे, अर्धे मी भातासाठी पण यूज करणार आहे. भातासाठी पण ठेवणार आहे. दालचिनी, चक्री फूल, काली मिरी, लवंग, आणि इलायची. ते टाकून झालं आपलं. आता कांदा टाकायचा आहे. व्यवस्थित हे सगळं भाजून घ्यायचं आहे. मीडियम गॅसवरती कांदा अक्षरशः मऊ सूत पडेपर्यंत व्यवस्थित आपल्याला याला भाजून घ्यायचं आहे. कांदा आता छान तळला गेला आहे. आता टोमॅटोची प्युरी टाकून घेणार आहे मी. व्यवस्थित मिक्स करून घेते याच्यात. हिलाही 2 मिनटं अशी तेल सुटेपर्यंत, प्रत्येक मसाले तेल सुटेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. तरच बिर्याणीला चव येणार आहे. हा व्हिडिओ खूप मोठा होणार आहे. त्याच्यामुळे स्किप न करता पूर्ण बघा. अगदी यूजफुल व्हिडिओ आहे. टोमॅटोही व्यवस्थित आपलं भाजलं गेलं आहे. ऑइल पाहू शकता वरती आलं आहे. आता ह्याच्यामध्ये आपण एक सगळं वाटण करून घेतलं आहे. जिरे, सोप, पुदिना, कोथिंबीर, मिरची, अद्रक आणि लसूण याचं वाटण हे ह्याच्यामध्ये टाकायचं. आपल्याला व्हेज बिर्याणी बनवायची, पुलाव नाही, व्हेज बिर्याणीसाठी थोडंफार वाटण लागतं. हे सर्व एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित. ह्यालाही तेल सुटेपर्यंत व्यवस्थित ह्याच्यामध्ये भाजून घ्यायचे. हेही मसाले व्यवस्थित आता भाजून झाले. आता ह्याच्यामध्ये मी दही टाकून घेणार आहे. हा आंबट नाही आहे दही. आंबट दह्याचा वापर नका करू. हेही ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. व्यवस्थित असं तेल सुटेपर्यंत दही आपलं व्यवस्थित मिक्स झालं. आता ही मी चटणी घेतली ती टाकणार आहे याच्यामध्ये. हळद आणि बिर्याणी मसाला व्यवस्थित मिक्स करून घेते याच्यामध्ये.
आता मसाल्यांचे आणि भाजीच्या अंदाजाने ह्याच्यामध्ये मी मीठ टाकून घेणार आहे. आता हे व्यवस्थित मिक्स झालं आहे. आता मी ह्याच्यामध्ये भाज्या टाकून घेणार आहे. वजनी प्रमाण म्हणाल तर ह्या भाज्या 1 किलो 1.5 किलो भरतात. सर्व भाज्या 1 किलोला 1.5 किलो 1.5 किलो भाज्या बस होतात. हे व्यवस्थित ह्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आणि अगदी फक्त मोजून 10 मिनटं आपण याला बारीक गॅसवरती वाफवून घेणार आहोत. किती छान असा मसाला तरीदार व्यवस्थित झाला आहे. कोणीही सहज बनवेल. आता याला मी बारीक गॅसवरती 10 मिनटं मी वाफवून घेणार आहे. इथे मी 1 किलोसाठी भात शिजवून घेण्यासाठी 1 टोप घेतलं आहे मोठ्या साईजचे. त्याच्यामध्ये मी 1 चमचा तूप टाकून घेणार आहे. तुम्ही ऑइली घेऊ शकता. आता ह्याच्यामध्ये जे मसाले मी घेतले होते अर्धे त्याच्यामध्ये टाकले आणि अर्धे ठेवले होते ते ह्याच्यामध्ये मी टाकणार आहे. याला हलकंसं भाजून घ्यायचे. अर्धा चमचा मी शाही जिरा घेतला आहे तोही याच्यामध्ये टाकून घेणार आहे. थोडीशी कोथिंबीर त्याच्यामध्ये व्यवस्थित हे भाजून घ्यायचे. आता मी जेवढे तांदूळ आहेत त्याच्यावर थोडंसं वरती येईल तेवढं पाणी माझा अंदाज आहे, त्याच्यामुळे मी माझ्या अंदाजेच टाकणार आहे. तुम्ही ज्या टोपाने तांदूळ मापून घेत आहे त्याच्यात थोडंसं वरती येईल इतपतच पाणी ॲड करा त्याच्यामध्ये. आता ह्याच्यामध्ये मीठ टाकून घेणार आहे आणि याला छान अशी उकळी येऊ देणार आहे. भाताच्या ह्याच्यामध्ये भाताला चवील इतपत मी मीठ टाकून घेणार आहे. याला आता छान अशी उकळी येऊ देणार आहे. याच्यावर झाकण छान ठेवा म्हणजे उकळी पटकन येते. पाणी छान उकळलं आहे. तुम्हाला ह्याच्यामध्ये मीठ टाकायचा अंदाज कळत नसेल तर तुम्ही पळीने असं घेऊन हातावर पाणी मीठ किती आहे कमी जास्तची चेक करू शकता. पण आपला भातालाही व्यवस्थित लागला पाहिजे ह्या पद्धतीने थोडंसं पाण्यापेक्षा जास्त मीठ ह्याच्यामध्ये लागतं. आता ह्याच्यामध्ये मी हे जे तांदूळ छान असे फुलून आलेत ते मी आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे. जो पाणी आपण ह्याच्यावर तांदळाच्या वरती पाणी ठेवतो आपण तो पाणी ह्याच्यामध्ये ठेवायचं नाही आहे. सगळं पाणी काढून घ्यायचं आहे आणि मगच ह्याच्यामध्ये तांदूळ टाकायचे. सर्व टाकून घेतले तांदूळ ह्याच्यामध्ये. सारखं हलवत बसायचं नाही. आता ह्याच्यावर मी झाकण ठेवणार आहे. 80% बॉईल झालं की मी गॅस बंद करणार आहे. आपला भात झाला आहे तयार. गॅस बंद करते. ह्याच टोपामध्ये मी थर लावून घेणार आहे. तर त्यासाठी अगोदर भाज्या टाकून घेते मी. ज्या भाज्या शिजवून घेतल्यात आपण ह्याच्यामध्ये ते ह्याच्यामध्ये अगोदर टाकून घ्यायच्या.
एकच थर लावणार आहे मी. सगळं व्यवस्थित याच्यामध्ये टाकून घेतलं आहे. बिर्याणीचा सुगंध सगळीकडे दरवळतो आहे. तर ह्याच्यावरती आता मी थोडेसे आपण भात शिजवून घेतला आहे तो मी अगोदर अर्धा टाकून घेणार आहे. मी हे परातीत काढून घेतलं होतं आधी. ह्याच्यावरती टाकून घेतलं आहे. आता थोडंसं लिंबू पिळून घेते याच्यावर. कोथिंबीर, असे थर लावा, खूप छान लागतं. आणि हा बिर्याणीचा मसाला, शाही बिर्याणीचा मसाला आहे, थोडंसं ह्याच्यावरती टाकून घ्यायचं. चव मात्र छान येते याची. इथे मी दुधामध्ये केसरी कलर टाकून घेतलं आहे मी. तेही ह्याच्यावरती हलकंसं असं टाकून घेणार आहे मी, थोडंसं आपलं कलरसाठी. आवडत असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. इथे मी केवडा इसेन्स 5-6 थेंबच मी पाण्यामध्ये टाकून घेतले. अगदी आपल्याला बाहेर वास येतो बिर्याणीचा, केवड्यामुळे येतो. तर ह्याच्यावरती थोडंसं मी टाकून घेणार आहे. परत आता ह्याच्यावरती आपण भाताचा थर लावणार आहे. हा अर्धा ठेवलेला तो व्यवस्थित थर लावून घ्यायचे. आता ह्यालाही आपल्याला बिर्याणी मसाल्याचं थोडंसं आपल्याला वरून थोडंसं अगदी हलकंच आपल्याला टाकून घ्यायचं आहे. वरून थोडीशी कोथिंबीर, केसरी कलर. तुम्ही दुधाऐवजी पाण्यामध्येही टाकू शकता. छान चव येते याच्याने आणि खायला छान लागतं. व्हेज बिर्याणी म्हटल्यावरती थोडंफार तरी दुधाचं हे असावं. आता हे तूप आहे, मी तूप थोडंसं वरून टाकून घेणार आहे. ह्याच्याने चवी छान येते. डालड्याचा वापर नाही करायचा आहे, तुपाचाही इथे तुपाचा वापर करायचा आहे आपल्याला. छान अशी चव येते, बिर्याणी खायलाही चवदार लागते. आता केवडा इसेन्स थोडंसंच टाकायचं आपल्याला, जास्त प्रमाणात नाही. असेल तर टाका, नसेल तर नाही टाकलं तरी काही हरकत नाही. थोडासा लिंबाचा रस आणि हा आपण कांदा तळून घेतला आहे तो खूप छान लागते, चव खूप भारी लागते याची. तो वरून आपण असं व्यवस्थित ह्याच्यावरती टाकायचं आहे. आता झाकण मारून घेते याच्यावर छान असं. इथे मी तवा गरम करत ठेवला होता बारीक गॅसवरतीच. आता ह्याच्यावरती आपल्याला हा टोप ठेवून द्यायचे. ह्याला व्यवस्थित एक 15 मिनटं स्टीम येऊन द्यायचे. झाकण खोलायचं नाही आहे मध्येच. ह्याला व्यवस्थित झाकण गच्च लावायचं. ह्याची स्टीम कुठूनही बाहेर येता कामा नये. ह्याला मी 15 मिनटं ठेवणार आहे बारीक गॅसवरतीच. झाकण काढून द्यायचं. व्यवस्थित अशी स्टीम आले, पाहू शकता. बिर्याणी तयार आहे. खायला एक नंबरच लागते. तुम्हाला मी दाखवते. गॅस बंद करते.
छान अशी बिर्याणी तयार आहे आपली. पाहू शकता मसाले व्यवस्थित सगळ्याला व्यवस्थित सुगंध सुटला आहे आणि भातही असं खुल्ला खुल्ला झाला आहे. बनवायला अगदी सोपी आहे. नक्कीच ट्राय करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करायला विसरू नका. चला बाय, भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.